इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल हे युद्ध कधी थांबणार हा प्रश्न जगाला पडलेला आहे। इस्लामाबादेत यांच्या शांती चर्चेला सुरुवात होत आहे, परंतु दरवेळी इराण या शांती चर्चेत सहभागी होणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह कायम असतं। या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट रिसर्च अँड रिझोल्यूशनचे विनय जोशी। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, आज पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की इराणनी आम्ही इस्लामाबादेत जाणार नाही, कसं पाहता तुम्ही? मुद्दा असा आहे की मागच्या वेळची चर्चा फिसकटण्यामागे कारण होतं की इराणच्या हातात जे समृद्ध युरेनियम आहे 450 ते 500 किलोग्राम, हे समृद्ध युरेनियम डायल्यूट करणं किंवा अमेरिकेच्या हातात सोपवणं, ह्या मुद्द्यावरती चर्चा फिसकटली होती। पण दोघंही असं म्हणायला तयार नव्हते की चर्चा फिसकटली, आणि त्याला बाध्य करण्याकरता हे समृद्ध युरेनियम इराणनी अमेरिकेच्या ताब्यात द्यावं किंवा अतिशय डायल्यूट करावं, त्याला रिव्हर्स ब्लेंडिंग म्हणतात, ते करण्याकरता अमेरिका दबाव टाकत होती। इराणनी त्याला नकार दिल्यानंतर ट्रम्पनी होर्मुझची जी नाकाबंदी आहे त्याच्या बाहेर ओमानच्या गल्फमध्ये नवीन नाकाबंदी सुरू करून इराणचा व्यापार पूर्ण ठप्प करण्याच्या दिशेने पावलं उचलली। आणि काल रात्री एका इराणी कार्गो व्हेसलवर, प्रचंड मोठी कार्गो व्हेसल होती, ती चीनकडून इराणकडे काही माल घेऊन येत होती, तिच्यावर त्यांनी अटॅक केला आणि त्याच्यावर आत्ता US स्पेशल फोर्सेस हेलिकॉप्टरमधून उतरल्याचे व्हिडिओ अमेरिकन सेंटकॉमनी, सेंट्रल कमांडनी रिलीज केले। आता ह्या कार्गो व्हेसलमध्ये इराणच्या मिलिटरीसाठी रिप्लेनिशमेंट म्हणजे वाढीव सप्लाय येत होता असे पण काही न्यूज आउटलेट म्हणत आहेत। पण आत्ता जी चर्चा सुरू होणार आहे दुसऱ्या टप्प्याची, त्या चर्चेमध्ये आम्ही कोणतंही प्रतिनिधिमंडळ पाठवलेलं नाही असं इराणच्या फॉरेन मिनिस्ट्रीच्या प्रवक्त्यांनी आत्ता अर्ध्या तासापूर्वी सांगितलं। याचा अर्थ फक्त अमेरिकन शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये पोहोचेल आणि इराणी तिथे पोचणार नाहीत, कारण हा सगळा मुद्दा युरेनियमवर येऊन अडकलेला आहे। बाकी काही गोष्टी मागे पुढे फंड डिफ्रीज करणं वगैरे ह्याच्याकरता अमेरिका तयार होती, पण युरेनियमच्या विषयावर नेतान्याहू आणि इस्रायलचं प्रचंड प्रेशर ट्रम्पवर असल्यामुळे ह्याच्यात कोणतीही तडजोड अमेरिका करण्याची शक्यता दिसत नाही। त्यामुळे ही चर्चा फिसकटली की आम्ही इराणमध्ये रेल्वे ब्रिज, सिव्हिलियन ब्रिज आणि इलेक्ट्रिसिटी इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले करू असं ट्रम्पनी काल म्हटलं आहे। आता हे अतिशय महत्त्वाचे असे 24 तास सुरू झालेले आहेत। यालाच जोडून एक प्रश्न असा आहे की गेल्या वेळी सुद्धा इस्लामाबादेत चर्चा होणार होती, परंतु त्या चर्चेत पुढे काय झालं किंवा तेव्हा सुद्धा इराणला प्रश्न होते या सगळ्या चर्चेच्या विश्वासार्हतेबद्दल। आता पुन्हा ही चर्चा फिसकटते। भारतात अनेकांनी म्हणायला सुरुवात केली होती की पाकिस्तानात शांती वार्ता होते, हे भारताचं अपयश आहे। पाकिस्तानात शांती वार्ता होणं हे भारताचं अपयश म्हणायचं असेल तर मग चीनचं पण अपयश आहे, तुर्कीचं अपयश आहे, सगळ्यांचं अपयश आहे। तो अतिशय वेगळा मुद्दा आहे आणि पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून का अमेरिकेने स्वीकारलं ही अतिशय वेगळी गोष्ट आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय आपल्याला आत्ता गत्यंतर नाही। आत्ता दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळी हे युद्धबंदी समजा मोडेल तर ती मोडण्याची शक्यता गृहीत धरून, आधी मुळात युद्धबंदीला दोघं तयार का झाले, इराण आणि अमेरिका, याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण असं होतं की दोघांनाही श्वास घ्यायला वेळ पाहिजे होता। अमेरिकन रडार सिस्टीम, एअर डिफेन्स सिस्टीम गल्फमधल्या आणि इस्रायलमधल्या यांची प्रचंड वाताघात केली होती इराणच्या हल्ल्यांमध्ये, ती सगळी भरून काढणं, मेंटेन करणं आणि नवीन सप्लाय देणं ही त्यांची गरज होती। इराणच्या अनेक अंडरग्राऊंड मिसाईल टनेलरी, मिलिटरी फॅसिलिटीवर अटॅक झाले होते, ती टनेल परत उकरून काढून ड्रोन आणि मिसाईल लॉन्चच्या सगळ्या सिस्टीम परत अद्ययावत करणं आणि नवीन सप्लाय असेल चीनमधून येणारा, चीनमधून आत्तापर्यंत 25 ते 30 मिलिटरी कार्गो विमानं ही इराणमध्ये उतरल्याचे व्हिडिओ आणि बातम्या छापल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे आता दुसरा टप्पा जो सुरू होईल तो फक्त इराणच्या मिलिटरी आणि सिव्हिलियन साईट्सवर अमेरिकन हल्ल्यांपासून पुरता मर्यादित राहणार नाही, तर अमेरिका मध्य इराणच्या इस्फहान शहरामध्ये, जिथे मागच्या वेळी फोर्दो फॅसिलिटीमधून समृद्ध युरेनियम 450 ते 500 किलोग्राम इस्फहानमध्ये आणून ठेवलं होतं 12 दिवसांच्या युद्धाच्या वेळी, युद्धाच्या थोडे दिवस आधी, ते युरेनियम ताब्यात घेतल्याशिवाय अमेरिका आणि इस्रायल आता शांत बसणार नाही तशी चिन्ह आहेत। पण इस्फहान हा झाग्रोस माउंटन रेंजमध्ये असलेला एक मोठं शहर आहे आणि ते खूप आत आहे, मध्य इराणमध्ये आहे, ते असं जवळ नाही की इन्व्हेड करायला। मागच्या वेळी पायलटच्या रेस्क्यूच्या निमित्ताने अमेरिका तिथे गेली असं म्हणतात, पण प्रत्यक्षात तिथे जवळजवळ 156 मिलिटरी विमानं आणि हेलिकॉप्टर तैनात होती 2 पायलटचे रेस्क्यू करता असं ट्रम्पनी म्हटलं होतं। प्रत्यक्षात त्यावेळी इस्फहानचं युरेनियम ताब्यात घेण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला आणि तो विफल झाला, आणि विफल झाल्यानंतर कित्येक मिलिटरी असेट म्हणजे जवळजवळ 12 विमानं आणि हेलिकॉप्टर
अशी मिळून जवळजवळ $1 अब्ज सैनिकी उपकरणं तिथे जाळली गेली इराणच्या एअर डिफेन्स आणि ग्राउंड असॉल्टमध्ये. आणि त्यामुळे हे दुसरं युद्ध जे सुरू होईल त्याचा केंद्रबिंदू खार्ग बेटं नसतील किंवा होर्मुजची सामुद्रधुनी नसेल, तर त्याचा केंद्रबिंदू इस्फहान असेल, तेहरानसुद्धा नसेल. आणि इस्फहानमध्ये जर अमेरिकन ग्राउंड फोर्सेस उतरले, स्पेशल फोर्सेस उतरले, डेल्टा फोर्सेस, तर अपरिमित हानी दोन्ही बाजूनी होईल. अमेरिकन सैन्याची प्रचंड मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. पण ज्या उद्देशासाठी युद्ध सुरू झालं की इराणचा मिसाईल प्रोग्राम आणि युरेनियम एनरिचमेंट प्रोग्राम नष्ट करायचा, तो उद्देश अजूनही सफल न झाल्यामुळे आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाचा नायनाट न झाल्यामुळे इस्रायल आणि अमेरिका परत पहिल्यापासून युद्ध सुरू करतील अशी शक्यता आहे. आणि ह्याचा सार्वत्रिक परिणाम असा होईल की आत्ता जी होर्मुजची सामुद्रधुनी काही 6-7 देशांसाठी इराणने उघडी ठेवली होती, तीही इराण लॉकस्टॉक बॅरल बंद करेल. आणि शिवाय अमेरिकन व्हेसल आणि रेड सीमधून बाहेर पडणाऱ्या, बाबेल मांदेबमधून बाहेर पडणाऱ्या कार्गो आणि पेट्रोलियम शिप्सवर सुद्धा इराण ह्यापुढे हौतींच्या मदतीने हल्ला करेल अशी मोठी शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पेट्रोलियम सप्लाय आणि गॅस सप्लायची जागतिक परिस्थिती भयंकर भडकलेली दिसेल. आणि आता हा फेज एअर वॉर आणि मिसाईल आणि ड्रोन वॉरपासून प्रत्यक्ष इन्फंट्री आणि स्पेशल फोर्सेसच्या जमिनी लढाईच्या दिशेने सरकताना दिसतोय. या सगळ्यालाच जोडून आणखीन एक प्रश्न असा आहे की आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत अनेकांना असं वाटलं होतं की आत्ता युद्धविराम होईल किंवा डोनाल्ड ट्रम्प हे अप्रत्यक्षपणे पराभूतच झालेत आणि त्यांना आता कुठल्याही परिस्थितीत शस्त्रसंधी हवी आहे. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? हे जे ॲनालिसिस होतं ते कितपत योग्य आहे की डोनाल्ड ट्रम्प पराभूत झालेत, इराण वरचढ ठरलेला आहे, इस्रायल पराभूत झालेला आहे? याच्यामध्ये पराभूत आणि विजयी कोण झालं आणि हारलं कोण ह्याची व्याख्या करण्यासारखी आत्ता परिस्थिती नाही. कारण ज्या उद्देशांना घेऊन इस्रायल आणि अमेरिका ह्या युद्धात सुरुवातीला उतरलेली होती की 3 दिवसामध्ये इराणी सैनिकी आणि नागरी लीडरशिप कापून काढायची आणि इराणमध्ये राजवट बदलून टाकायची, तर त्या उद्देशाच्या बाबतीत बरोबर उलट परिणाम हे अमेरिकेला आणि जगाला बघायला मिळतात. सुरुवातीला आयातुल्ला खोमेनी न्यूक्लिअर एनरिचमेंट आणि 2,500 किलोमीटरच्या पल्ल्याच्या पुढची मिसाईल बनवायला तयार नव्हते. त्या खामेनींना पहिल्या दिवशी अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यामध्ये मारल्यानंतर आता मुश्तबा खामेनी सत्तेवर आलेत. आणि मुश्तबा खामेनी कसे आहेत? बेशुद्ध आहेत, अर्धमेले आहेत, जिवंत आहेत का, अशा अनेक वावडे आहेत. त्यामुळे धार्मिक नेतृत्वाच्या हातून इराणचं नेतृत्व जाऊन आता ते अतिशय उग्रपंथी, कट्टरपंथी असलेल्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरच्या हातात, IRGCच्या हातात हे नेतृत्व गेलं आहे. आपण 4 दिवसापूर्वी बघितलं ट्रम्पच्या युद्धबंदीच्या स्टेटमेंटला, युद्धबंदीच्या एक्सटेन्शनच्या आणि वाटाघाटीच्या स्टेटमेंटला इराणी पार्लमेंटचा अध्यक्ष घलिबाफ आणि इराणी विदेश मंत्री सय्यद अब्बास अरागची ह्या दोघांनी त्याच्या सुरात सूर मिळवल्यासारखे दिसल्यानंतर लगेच IRGCशी ॲफिलिएटेड जो स्टेट मीडिया होता त्या स्टेट मीडियानी पूर्ण स्टेटमेंटचा इतक्या वाईट शब्दात निषेध केला की अरागाची आणि घालिबाफ या दोघांना आपली विधानं मागे घ्यायला लागली. त्यामुळे आयातुल्ला खोमेनी हा थोड्याफार प्रमाणात आणि अली अर्देशीर लार्जियानी सिक्युरिटी काउन्सिलचा अध्यक्ष हे थोडा सेंट्रल पाथ, मॉडरेट पाथ घेऊन चालत होते. त्या दोघांनाही मारलं इस्रायलनी. आणि आता ज्यांच्या हातात IRGCच्या कमांडर्सच्या हातात नेतृत्व आलं आहे, हे कमांडर कोणत्याही परिस्थितीत एकही गोष्ट ऐकायला तयार नाहीत. आणि ह्यामुळे युरेनियम एनरिचमेंटचा प्रोग्राम थांबवणं सोडाच, झालेलं 50% 60% एनरिच युरेनियम जे आहे ते डायल्यूट करणं किंवा रिव्हर्स ब्लेंडिंग करणं किंवा अमेरिकेच्या हातात देणं यातली कोणतीही अट आता ते मानण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे हे अनिश्चित काळाकरता युद्ध पुढे ढकललं जातं आणि प्रचंड प्रमाणात ह्याचे परिणाम गल्फच्या इकॉनॉमींवर आणि जागतिक फ्युएल सप्लायवर आणि जागतिक फ्युएल आणि गॅसच्या किमतींवर होतील. त्यामुळे आता ह्या युद्धाची व्याप्ती वाढते आणि ह्याच्यातून आता चीनला धडका देण्यासाठी ही होर्मुजच्या बाहेर जी नाकाबंदी अमेरिकेने केलेली आहे चीनचा फ्युएल सप्लाय रोखण्याकरता, त्याची व्याप्ती वाढत 5-6 दिवसापूर्वी मलेशियाच्या सैन्यानी मलाक्का स्टेटच्या तोंडावर 2 घोस्ट कार्गोशिप पकडले, टँकर पकडले, जे इराणहून चीनला चालले होते. त्यामुळे आता ह्याच्या पुढे अमेरिकन फोर्सेस दिएगो गॉर्सियामधून बाहेर येऊन ते मलाक्काच्या जवळ पण दंगेधोपे करतील किंवा मलेशिया आणि इंडोनेशियाला हाताशी धरून
चीनचा फ्युएल सप्लाय मारायचा प्रयत्न करतील, कारण चीनला जर नाकेबंदीने नामोहरम केलं तरच इराण शरण येईल अशी शक्यता आता अमेरिका आणि इस्रायलला वाटते. यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा असा आहे की जे भारतातल्या किंवा जगभरातल्या अनेक लोकांनी म्हटलं की ट्रम्प यांनी मिसकॅल्क्युलेशन केलेलं आहे, इस्रायलच्या इंटेलिजन्स फेल गेल्या आहेत, ते खरोखरच म्हणजे जितक्या सहज याचं विश्लेषण केलं जाते तितक्या सहज या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत का आणि तितकंच तसं आहे का? कारण गेल्या वेळीसुद्धा आपण चर्चेत म्हणालो होतो की अजूनपर्यंत जिओ पॉलिटिकल उद्दिष्ट सर्व देशांची यातून साध्य झालेली नाहीत जे लढत आहेत एकमेकांसोबत. इथे इस्रायल आणि अमेरिकन इंटेलिजन्स फेल्युअर हे 100% आहे. फेल्युअर म्हणण्यापेक्षा त्यांना प्रिसिजन नव्हतं, अचूकता नव्हती की इराणचे ड्रोन आणि मिसाईल स्टॉकपाईल नेमके कुठे आहेत, इराणचं सेमी एनरिच युरेनियम जे आहे ते नेमकं कुठे आहे, इराणची कमांड आणि कंट्रोल स्ट्रक्चर नेमकी कुठे आहे, मिसाईल फायर करण्याचे डिसिजन कोण घेतं आणि ॲक्च्युअल एक्झिक्यूट कोण करतं जमिनीवर, याच्या बाबतीतलं कोणत्याही प्रकारचं प्रिसिजन इंटेलिजन्स इस्रायल आणि अमेरिकन एजन्सीकडे नाही. ही गोष्ट आता सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ झालेली आहे आणि 3 दिवसात वरच्या शीर्षस्थ नेतृत्वाला, सैनिकी आणि नागरी आणि धार्मिक नेतृत्वाला मारून टाकून आपण इराणमधली राजवट उलथवून टाकू असा जो होरा होता इस्रायलचा किंवा मोसादचा आणि CIA हा पूर्णपणे विफल गेलेला आहे. आणि ह्याचा सगळा परिणाम म्हणून 3 दिवसाच्या अपेक्षेने सुरू केलेलं युद्ध हे आता 38 दिवसांपर्यंत चाललं, मग 14 दिवसाची सीजफायर झाली आणि ह्याच्यानंतर ते सुरू होईल ते अजून विनाश, अजून नाश आणि अजून मनुष्यहानी घेऊन थांबेल किंवा असंच चालू राहील आणि अरब देशांच्या गॅस आणि ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरचा सत्यानाश झाल्याशिवाय याच्यात राहणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये इंटेलिजन्सचं प्रिसिजन कुणाकडे नाही, टेक्निकल इंटेलिजन्सवर अति जास्त अवलंबून राहणं आणि ह्युमन इंटेलिजन्सकडे पाठ फिरवणं, ह्या गोष्टी इस्रायल आणि अमेरिकेला खूप गरम जात आहेत. इस्रायल अमेरिकेला काही जड गेलंय किंवा भारी पडलं असं बाहेरून परसेप्शनच क्रिएट झालंय की खरोखर तशी परिस्थिती आहे? कारण लढाईच्या बाबतीत तर इस्रायल मागे थांबत नाहीये कुठेच, अमेरिकाही त्यांच्या बाजूनी त्यांचे जे आग्रह आहेत ते सोडायला तयार नाहीये. साऊथ लेबनॉन फ्रंटवर इस्रायलच्या आर्मीचं नुकसान किती झालं आहे मिलिटरी सेन्सरशिपमुळे बाहेर यायला तयार नाही, पण इस्रायली आर्मर्ड कोरचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि रादवान फोर्सेस, हिजबुल्लाचे स्पेशल फोर्सेस जे आहेत त्यांनी अतिशय चिवटपणे लढून साऊथ लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात इस्रायली आर्मीचं नुकसान केलं आहे. शिवाय साऊथ लेबनॉनमधून नॉर्थ इस्रायलमध्ये, नॉर्दर्न फ्रंटवर प्रचंड प्रमाणात मिसाईल आणि ड्रोनचे हल्ले लेबनॉनमध्ये सुरू आहेत हिजबुल्लाकडून. आणि शिवाय इस्रायलच्या मेनलँडवर आत्तापर्यंत 15 ते 16 हजार इन्शुरन्स क्लेम लोकांनी दावे ठोकलेत इन्शुरन्सच्या परताव्याचे. इतकं सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे. 1200च्या आसपास अपार्टमेंट ह्या राहण्याजोग्या राहिलेल्या नाहीत इराणच्या मिसाईल हल्ल्यांमध्ये. डिमोना न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि रिसर्च प्लांट जो आहे तो असेल किंवा फॉस्फरस फॅक्टरी असेल, फॉस्फरस फर्टिलायझरची फॅक्टरी असेल, ड्रोन फॅक्टऱ्या आहेत, राफाल एव्हिएशनची फॅक्टरी आहे एक ड्रोन बनवणारी, ह्या सगळ्यांचं कल्पनेच्या पलीकडे नुकसान झालेलं आहे इस्रायलमध्ये. त्यामुळे इस्रायलची मनुष्यहानी किती झाली याचा अंदाज नाही, पण फायनान्शियली आणि टॅक्टिकली, मिलिटरीली इस्रायलचं नुकसान खूप झालं आहे. अर्थात त्यांचा बॅकअप चांगला असल्यामुळे ते टिकून राहतील ह्याच्यात. इराणचं सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान जे झालं आहे त्या तुलनेमध्ये ते नुकसान कमी असलं तरी इस्रायलनी एवढ्या नुकसानाचा अंदाज वर्तवलेला नव्हता. आणि अमेरिकेचे मिडल ईस्टमधले याच्याऐवज सगळेच्या सगळे बेसेस आहेत हे कोणत्या ना कोणत्या प्रमाणात नुकसानात गेलेले आहेत. त्याच्याशिवाय कुद्स फोर्सेसचा नवीन कमांडर जो आहे कानी म्हणून, तो कानी चक्क इराकमध्ये जाऊन शिया मिलिशियांना कोऑर्डिनेट करून नवीन इराकी गव्हर्नमेंटमध्ये प्रो इराण कोणते लोक येतील हे बघून स्वतः जाऊन आला. म्हणजे इतक्या प्रकारचे हल्ले चालू असताना IRGCच्या कुद्स फोर्सेसचा कमांडर इराकमध्ये जातो आणि परत येतो. हीच गोष्ट इस्रायली आणि अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीसाठी मोठी नामुष्कीची गोष्ट आहे. त्यामुळे इंटेलिजन्स फेल्युअरच्या बाबतीतही त्यांना मोठे धडे शिकायला मिळालेले आहेत आणि मिलिटरी आणि सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीच्या बाबतीत पण इराण आणि इस्रायल खूप मोठं नुकसान सहन करतायत आत्ता, मनुष्यहानीच्या बाबतीत कमी असलं तरी. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते विनय जोशी, ज्यांनी सविस्तर माहिती आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या सुरू असलेल्या मध्य पूर्वेतील संघर्षाबाबत. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.